नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 144. भाग 144. श्री निसर्गदत्त महाराज काही चिंतनीय मुद्दे. निसर्गदत्त महाराज म्हणतात, जोपर्यंत देह आणि अहंकाराची ओळख शिल्लक आहे तोपर्यंत सुटका नाही, मोकळेपणा नाही. नाहीतर आपला धोपट मार्ग आहेच. पण जर तुझा सत्य धर्माची तुला ओळख करून घ्यायची असेल तर अगोदर तुला तुझ्या खऱ्या ओळखीबाबत काय माहित आहे याचा शोध घ्यावा लागेल. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जोपर्यंत देह आणि अहंकाराची ओळख शिल्लक आहे तोपर्यंत सुटका नाही, मोकळेपणा अजिबात नाही. नाहीतर आपला धोपट मार्ग आहे तोच भला. पण जर तुझा सत्य धर्माची तुझी ओळख करून घ्यायची असेल तर अगोदर तुला तुझ्या खऱ्या ओळखीबाबत काय माहिती आहे याचा शोध घ्यावा लागेल. पुढचे प्रश्न विचारण्या अगोदर आधी हेच समजून घ्या, सध्या तू ज्याची सर्वाधिक कामना करतो ते काय आहे, ज्याच्या मागे तू धावत आहे ते काय आहे. एकदा का तू आहेस ही तुझी ओळख किंवा ते तूच आहेस याविषयी खात्री झाली की तेथेच तू आपोआप स्थिर राहशील. मग तुला काही एक प्रयत्न करावा लागणार नाही. प्रत्येकाला आपल्या आहेपणाचे सर्वाधिक आकर्षण असते. आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही. या अशा आहेपणावर सर्वांचे सर्वाधिक प्रेम आहे, यालाच आत्मप्रेम म्हणतात. या अशा आहेपणावर सर्वांचे सर्वाधिक प्रेम आहे, यालाच आत्मप्रेम म्हणतात. हे सर्व ऐकल्यावर साधक विचारतो, म्हणजे मी कोण हे शोधून काढणे हीच मुक्ती आहे का? मी कोण हे शोधून काढणे हीच मुक्ती आहे का? यावर उत्तरादाखल श्री महाराज म्हणतात, आपण आपल्या ठिकाणी शुद्ध असणेपणाने आहोत. आपण आपल्याच ठिकाणी शुद्ध असणेपणाने आहोत. ज्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, तेव्हा या अशा मुक्तीचे वायफळ आकर्षण कोणाला कसे वाटणार? म्हणजेच काय वाटणार नाही. मग तुला मुक्तीच्या संकल्पनेच्या प्रभावाखाली राहायची अजिबात गरज राहणार नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, योगी लोक श्वासावर नियंत्रण ठेवण्याचा अभ्यास करतात. श्वासावर नियंत्रण ठेवण्याचा निरंतर अभ्यास करतात. त्यांना वाटते यामुळे आपण समाधीत जाऊ, आपली समाधीही सिद्ध होईल. पण असे केल्याने काही काळाकरता त्यांच्या इच्छा वासना केवळ दबल्या जातात. त्यांना वाटते आपल्याला आत्मज्ञान झाले. निसर्गदत्त महाराज स्वतःविषयी म्हणतात, मला सुद्धा पूर्वी या सर्व गोष्टींचे फार फार आकर्षण होते. एकदा एक योगी माणसांनी श्वासावर नियंत्रण करून छातीवरून कार, ट्रक, हत्ती इत्यादी वाहने सहज लीलेने नेऊ दिली. नशीब त्या काळी बुलडोझर वगैरे नव्हते. तात्पर्य काय? यात प्रदर्शनाचाच भाग जास्त असतो. जे लोक श्वासाच्या म्हणजे प्राणाच्या नियंत्रणाने
समाधीत जातात. ही निवड एक तऱ्हेची प्रॅक्टिस असते, एक तऱ्हेची कला असते, एक अभ्यास असतो. ते काही आत्मज्ञान नव्हे. काही सिद्ध्या तात्पुरत्या मिळतात, काही सिद्ध्या तात्पुरत्या मिळतात. श्री रामकृष्ण परमहंसांनी एका वृद्धे वेश्येचा दृष्टांत देऊन श्री रामकृष्ण परमहंसांनी एका वृद्ध वेश्येचा दृष्टांत देऊन अशा सिद्धीविषयी काय म्हटले आहे ते सर्वांना माहीतच आहे. पण ह्या सिद्धी म्हणजे उगमापाशी जाणे नव्हे. निसर्गदत्त महाराज म्हणतात, जगातील सर्व धर्म, भावना, श्रद्धा व परंपरेवर आधारित आहेत. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने एखाद्या मंत्राचे स्मरण सतत करत राहा. पण याने काही म्हणजे काहीच साध्य होणार नाही. कारण मी आहे या जाणीवेत स्थिर होणे या मंत्रजपाच्या अगोदर व्हायला हवे. आपला अशुद्ध असणेपणा म्हणजे नेमके काय हे कळायला हवे. आपला शुद्ध असणेपणा म्हणजे नेमके काय हे कळायला हवे नव्हे, तेच तुम्ही व्हायला हवे. म्हणजे रंगरूप आकार अशी आपण व्यक्ती नव्हे, हेच कळायला हवे. सध्या माझे म्हणणे टेप होत आहे. सध्या माझे म्हणणे इथे टेप होत आहे. तुम्ही घरी जाऊन ऐकाल तेव्हा मी खरंच बोलत आहे का? तेव्हा मी खरेच बोलत आहे का? अर्थात नाही. माझ्या गुरुची प्रतिमा इथे भिंतीवर टांगली आहे. फोटो जे चित्र आहे ते माझे खरोखर गुरु आहेत काय? अर्थात नाही. टेप रेकॉर्डर एक यंत्र आहे आणि फोटो एका विशिष्ट रसायनाची प्रतिक्रिया आहे. त्याप्रमाणे मनुष्य प्राण्याला ज्याने निर्माण केले ते पण एक रसायनच आहे, याची आपल्याला प्रखरपणे जाणीव असायला हवी. वादळ हा निसर्गाने निर्माण केलेला एक आकार आहे. वादळ हा निसर्गाने निर्माण केलेला एक आकार आहे. यंत्राची, रसायनाची अशी फक्त जाणीव असू द्या, मग तू 100 वेळा मरण पावलास तरी तुझ्यात काहीही फरक पडणार नाही. प्रकरण 5, पाठ नंबर 19. निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझ्या गुरूंनी देह सोडताना मला सांगितले की माझ्यावर आणि माझ्या शब्दांवर सारखाच विश्वास ठेव. माझ्यावर आणि माझ्या शब्दांवर सारखाच विश्वास ठेव, कारण मी तुला तू जसा आहेस तेच सांगत आहे. तेच एकमेव सत्य तुझ्या समोर प्रकट करत आहे. साधक यावर विचारतो, गुरु मंत्राचे म्हणजे गुरुंनी जो मंत्र दिला त्याचे तुम्ही सतत स्मरण करीत होता का? यावर महाराज म्हणाले, माझ्या आतमध्ये सतत सुरू असलेला जप मी केवळ आणि केवळ ऐकत असे. यावर साधक विचारतो, अच्छा, ज्ञान म्हणजे नक्की काय? महाराज म्हणाले, मी आहे हे ज्ञान अगदी सहजपणे, अवांछितपणे, उत्स्फूर्तपणे सर्व प्राणीमात्राच्या ठिकाणी आपोआप प्रगटलेले आहे. तुम्ही कोणी विशेष किंवा एखाद्या कुणी विशेष म्हणून त्याच्या ठिकाणी प्रगट झाले नाही. तुम्ही कोणी विशेष किंवा एखादा कोणी विशेष म्हणूनच त्याच्या ठिकाणी प्रगट झाले असे नाही. ते इथून तिथून सर्वाच्याच ठिकाणी प्रगट झालेले आहे. एखाद्या माणसाच्या अंगावर रातोरात सूज येते, त्याचे सर्व अंग सुजते. ती सूज का आहे हे मात्र कळत नाही. त्याप्रमाणे
एकच चैतन्य, त्याप्रमाणे एकच चैतन्य बहुरूपाने स्फुरत असते, तेव्हा त्याला आपण सतत स्फुरत आहो याचे अजिबात भान नसते. याचे अजिबात भान नसते. ते आहे हे न जाणणारे हे जे तत्व आहे तेच तू आहेस. ते आहे हे न जाणणारे हे जे तत्व आहे तेच तू आहेस, असे माझ्या गुरूंनी मला ठासून सांगितले. मला सत्य याच प्रकारे सांगण्यात आले होते व मी त्याच प्रकारे तुम्हाला तसेच्या तसे सांगत आहे. मी तरुण असताना खूप चिंतन मनन करत असे. माझ्या गुरूंना भेटेपर्यंत अध्यात्म वगैरे वगैरे सब झूट असे मला तीव्रतेने वाटायचे. त्यामुळे मी शपथच घेतली होती की मी कुणाचा शिष्य होणार नाही, माझा कोणी गुरु नाही. पण एके दिवशी मात्र माझ्या एका जवळच्या मित्राने खूपच आग्रह केला की आपल्या भागात एक संत आले आहेत, तू माझ्या सोबत फक्त ये, फक्त सोबत म्हणून ये. माझी अशी मुळीच इच्छा नव्हती. निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझी अशी मुळीच इच्छा नव्हती, पण मित्राचे म्हणणे मला टाळता आले नाही. माझ्या या मित्रांनी हार घेतला, मिठाई घेतली, मी मात्र काहीच घेतले नाही. फक्त चांगले चुंगले कपडे घातले आणि आम्ही गुरूंना भेटायला गेलो. त्या तिथे गुरूंनी सर्वांना डोळे मिटायला सांगितले. मी पण डोळे मिटून बसलो आणि श्री गुरूंनी मला आपणहून अनुग्रहित केले. माझ्यात कसला तरी स्फोट झाला. नंतर गुरूंनी मला डोळे उघडायला सांगितले. त्या क्षणापासून मात्र मी एक सर्वस्वी वेगळी व्यक्ती बनलो. या अगोदर याच मित्रांनी सुचवले म्हणून मी 2 आध्यात्मिक ग्रंथ पण विकत घेतले होते. या अगोदर म्हणजे गुरूंची भेट होण्या अगोदर माझ्या मित्रांनी सुचवले म्हणून मी कधीचेच 2 आध्यात्मिक ग्रंथ घेऊन ठेवले होते. श्री महाराजांनी ते ग्रंथाची नावे दिली नाहीत, पण कदाचित दासबोध, एकनाथी भागवत किंवा शंकराचार्यांचा सदाचार हे ग्रंथ असावेत असा अंदाज आहे. असो, तर मला त्यातील काही एक कळले नाही म्हणून मी ते चक्क कपड्यात गुंडाळून बाजूला ठेवून दिले, म्हणजे बासनात ठेवून दिले. पण जेव्हा 1934 साली जेव्हा माझ्या बाबतीत वरील घटना घडली, त्याच्या 2-3 महिन्यानंतर मी त्याच मित्राच्या गावी सहज गेलो होतो. तेव्हा त्या मित्रांनीच मला त्या विकत घेतलेल्या याच ग्रंथावर निरूपण करण्यास सांगितले. आणि आश्चर्य असे की मी त्या ग्रंथाचा योग्य प्रकारे अर्थ पण विशद केला. पण आजच्या तुलनेत तो अर्थ विशद करणे फारच बालिश किंवा बालवाडीच्या पातळीवरचे असावे असे वाटते. साधक यावर विचारतो, तुम्हाला ही क्षमता कशी प्राप्त झाली? महाराज म्हणतात, माझ्याही नकळत किंवा कुणाच्याही नकळत मला हा मानवी देहाचा आकार कसा काय प्राप्त झाला हे विचारण्यासारखे हा तुमचा प्रश्न आहे. ते केवळ घडते, त्यात कुणाचाच हात नसतो. धर्मग्रंथांचा अभ्यास न करताही मला त्यातले ज्ञान सहज प्राप्त झाले. श्री जे कृष्णमूर्ती किंवा श्री रमण महर्षी यांनी कुठल्याही अशा धर्मग्रंथाचा
कधीच अभ्यास केला नव्हता. श्री रमण महर्षी तर म्हणत, मी जे लोकांना सांगतो असे तेच धर्मग्रंथात आहे असे ते मला उत्तरादाखल सांगणार आणि नंतर पुढे उत्तरायुष्यात मी ते ग्रंथ वाचले तेव्हा मला त्यातील सत्य कळले. लोक पण म्हणत की तुम्ही तेच सांगत आहात. शरीराला आकार आहे आपल्या शुद्ध असणेपणाला, म्हणजे जो असा असणेपणा आहे की तो व्यक्ती रहित आहे, वस्तू रहित आहे, आकार रंग रहित आहे, कोणतीही कशाचीही कुणाचीही अशा कल्पने रहित आहे. तिथे म्हणजे कोणतीही कल्पना नाही, कशाचीही कल्पना नाही, कुणाचीही कल्पना नाही. कोणत्याही शरीराला आकार इत्यादी असतो, पण आपल्या शुद्ध अशा असणेपणाला तसा आकार वगैरे काही नाही. एखाद्या गोष्टीची जर सवय लागली तर ती सवय म्हणजे काही दिवसांनी तुम्हीच होता. हे अतिशय महत्वाचं आहे. एखाद्या गोष्टीची जर सवय लागली तर ती सवय म्हणजे काही दिवसांनी तुम्हीच होता. सवय लागणे म्हणजे 24 तास सवयीच्या अधीन असणे किंवा केवळ त्याचाच विचार करणे होय. आपण जर कणाकणाने रोज विष खाल्ले तर मग आपणापुढे कोणत्याही विषयाला आपण सहज असे पचवू शकतो. जर आपण कणाकणाने विष रोज खाल्ले तर आपण पुढे कोणत्याही विषयाला सहजपणे पचवू शकतो. मग कोणताही कितीही भयंकर विषारी साप चावला तरी तुम्हाला काहीही होणार नाही. त्याप्रमाणे गुरुवचन म्हणजे ते तू आहेस किंवा जे तू सध्या स्वतःला समजतो ते तू नाहीस. गुरुवचन म्हणजे काय? ते तू आहेस आणि जे तू सध्या स्वतःला समजतो ते तू नाहीस. किंवा जग तुझ्यात आहे, तू जगात नाही. या अशा गुरुवचनाला चिटकून राहाल किंवा याचेच एखाद्या सवयीप्रमाणे चिंतन मनन करत राहाल तर तुम्ही निश्चित नित्यप्राप्त अशा याच स्थळी याच वेळी असे खुद्द चैतन्य बनून राहाल. आणि हे चैतन्य अर्थात अविनाशी आहे. हे चैतन्य अविनाशी आहे. एकमात्र चैतन्य म्हणून तुम्ही जर असाल तरच मग तुम्हाला अर्थात तथाकथित जन्म मृत्यू नाहीत. अशा प्रकारे तुम्ही जर केवळ चैतन्यच असाल तर मग तुम्हाला अर्थात तथाकथित जन्म मृत्यू नाहीत. यालाच वाटले तर अजन्मा असे तुम्ही म्हणू शकता. जर तुला अशा पद्धतीने विचार करायची सवय लावून घेतली तर तो विचार म्हणजे तूच होशील. जर तुला अशा पद्धतीने विचार करायची सवय लावून घेतली तर तो विचार म्हणजे तूच होशील. आपला कोणावरही व कशावरही अजिबात विश्वास नसतो, म्हणून आपण एका गुरुकडून दुसऱ्या गुरुकडे, दुसऱ्या गुरुकडून तिसऱ्या गुरुकडे असे ओढल्या जातो. हा एक प्रकारचा विरंगुळाच आहे, एक प्रकारची करमणूक आहे. त्यामुळे त्यांचे केवळ काय काय दृष्टिकोन आहेत याबद्दलच आपल्याला माहिती भेटते. पण अशी माहिती मिळून काय करणार? याचा काहीही फायदा होणार नाही. उलट अशा प्रकारे खूप जणांकडून खूप काही शिकत राहिल्याने अखेरीला तुम्ही शून्यच राहाल. अशा प्रकारे खूप जणांकडून खूप काही शिकत राहिल्याने अखेरीला तुम्ही शून्यच राहाल. मी तुम्हाला कोणतीही खडतर साधना करायला अजिबात सांगत नाही.
फार तर एखाद्या मंत्राचा जप करायला सांगेल, ज्यामुळे तुझे प्राण जपामध्ये गुंतलेले राहतील. तुझ्या प्राणाला जपामध्ये गुंतवून ठेव आणि मग तू खुशाल बाजूला होऊन त्या सर्वाकडे त्रयस्थपणे बघत राहा. मग बाजूला होऊन खुशाल त्या सर्वाकडे त्रयस्थपणे बघत राहा. स्वयंपाकी स्वयंपाक करत राहतो. तुला फक्त त्यावर नजर ठेवायचे एवढेच काम आहे. प्राणाला मंत्रजपात व्यस्त ठेवा आणि तुम्ही फक्त जप ऐकत राहा. बियॉन्ड फ्रीडम प्रकरण 5 पान नंबर 22. नमस्कार.